तुकाराम महाराज एवढे मोठे संत होते. नोहे तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगामधून वर्णन आपल्या पूर्ण आयुष्याची. तुम्ही बोला वाचे नारायण, बोला 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 तुम्ही बोला वाचे नारायण. आयुष्याचे झाले तैसे पारायण, आयुष्यात झाले तैसे पारायण, झाले तैसे पारायण, आयुष्यात झाले तैसे पारायण, आयुष्यात झाले तैसे पारायण. बोला तुम्ही बोला नारायण, बोला तुम्ही बोला नारायण, बोला तुम्ही बोला नारायण. अभंगामधून पहिल्याच चरणामध्ये महाराज वर्णन करतात. तर आपल्याला बोलायचं असेल तर काय बोला, असं वायफळ करण्याकरता देवाचं नामस्मरण करा. बोला तुम्ही बोला वाचे नारायणचं नाम, नारायणचं स्मरण करा तुम्ही. वय वर्ष बालपण विशाल कारुण्य, वय वर्ष बालपण विशाल कारुण्य, वय वर्ष बालपण विशाल कारुण्य, वय वर्ष बालपण विशाल कारुण्य. अंगी चैतन्य मदन नाही समाधान, अंगी चैतन्य मदन नाही समाधान, अंगी चैतन्य मदन नाही समाधान, अंगी चैतन्य मदन नाही समाधान. बाबा हो, सर्वांची ती बद्ध एकदा माणूस याच्यामध्ये जवानीमध्ये आला, त्याच्या अंगामध्ये चैतन्य घुसलं, त्याला समाधान नाही. तो विचार करतो काय करू काय ठेवू. आता अंगामध्ये चैतन्य असतं ना, जवानी असतं ना. तुम्ही बघा ना आपली ही जिमला जातात, जिमला ती पोरं बघा ना, जवळ बघावं नुसतं असंच ते आपलं दंड दाखवितच निघतात. अरे बाबा करता करविता तो आहे. आता किती गेले असे आपल्या धबक्यामध्ये जिमवाले, किती गेले, भरपूर गेले ना माय बापावर. अंगी चैतन्य मदन नाही समाधान, अंगी चैतन्य मदन नाही समाधान, अंगी चैतन्य मदन नाही समाधान, अंगी चैतन्य मदन नाही समाधान. बोला तुम्ही बोला वाचे नारायण, बोला तुम्ही बोला वाचे नारायण, बोला तुम्ही बोला वाचे नारायण. वय वर्ष 30 होते बायको पोराची प्रीती, वय वर्ष 30 होते बायको पोराची प्रीती, वय वर्ष 30 होते बायको पोराची प्रीती, वय वर्ष 30 होते बायको पोराची प्रीती. लग्न झालं 30 वर्षापर्यंत, त्या लग्नाचं सुख भोगतो आपण 30 वर्ष. बायको पोरामध्ये गुंडाळून जातो आपण, पुढचं काय सुचत नाही. पुढची परिस्थिती काय होतं. वय वर्ष 40 होते काले केस शुभ्र होती, वय वर्ष 40 होते काले केस शुभ्र होती, वय वर्ष 40 होते काले केस शुभ्र होती, वय वर्ष 40 होते काले केस शुभ्र होती. बाबा हो, जसं झालेलं 2 केस सुटले होतं, किती फक्त 2. अशा 2 पाहिलं तर 2 म्हणजे केस फिरले का समजायचा आयुष्य आपला संपत आला.
मजा मारली 40 वर्ष 50 वर्षाची गती बघा वय वर्ष 50 होते हालतात दात रे 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 मनुष्य एवढा हुशार आहे ना त्याला खायचं असतं ना दात तो हलून देत नाही पडला दुसरा जाऊन बसू लागला वय वर्ष 50 होते हालतात दात रे 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 साठीची बुद्धी नाही कधी हातात रे साठीची बुद्धी नाही कधी हातात रे साठीची बुद्धी नाटी काठी हातात रे साठीची बुद्धी नाटी काठी हातात रे साठीची बुद्धी नाही कधी हातात रे बोला तुम्ही बोला वाटे नारायण बोला तुम्ही बोला वाटे नारायण बोला तुम्ही बोला वाटे नारायण वय वर्ष 70 होती बायको पोर धिंड काढती वय वर्ष 70 होती बायको पोर धिंड काढती वय वर्ष 70 होती बायको पोर भिंड काढती वय वर्ष 70 होती बायको पोर भिंड काढती वय वर्ष 70 होती वय वर्ष 70 होती बायको पोर भिंड काढती वय वर्ष 70 होती बायको पोर भिंड काढती जर घरामध्ये चांगलेपणा असेल आपलं तसं बाबाने आयुष्य काढलं परमार्थामध्ये घरातनं मुलाची बोलायची हिंमत नाही का बाबा तू आता म्हणजे घरातलं वागणं बघा ना तू कुठं म्हातारे एवढे हरामे असतात ना एवढे हैराण करतात तर नको करतात मग ती बायको बोला काय करतात त्याची धिंड काढतात घराच्या बाहेर चल बस झाला तुला पण परमार्थ क्षेत्रात असताना माणसाचं प्रेम वाढतो परमार्थ क्षेत्रात नसताना ते कमी होतो वय वर्ष 70 होती बायको पोर धिंड काढती वय वर्ष 70 होती बायको पोर धिंड काढती वय वर्ष 70 होते बायको पोर भिंड काढती वय वर्ष 70 होते बायको पोर भिंड काढती वय वर्ष 80 होते होतावर लाली येते वय वर्ष 80 होते होतावर लाली येते वय वर्ष 80 होते ओठावर लाली येते वय वर्ष 80 होते ओठावर लाली येते वय वर्ष 80 होते होतावर लाली येते होतावर लाली येते बोला तुम्ही बोला माझे नारायण बोला तुम्ही बोला माझे नारायण बोला तुम्ही बोला माझे नारायण 90 वर्षाचा झाला मुखी नाही नामाला 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 काय बाबा हो 100 वर्ष आयुष्य आपलं 90 वर्ष होईपर्यंत मुखामध्ये नाव नाही आलं त्याला का मनुष्य म्हणावं माय बापा हो घडी घडी काल वाट पाय याचे काळ असा टपून बसलाय ना वयाची मर्यादा राहिली नाही आता वय बी बघत नाही बाबा जवान आहे ज्याला जगू दे नाही काला नेता घाला घातला ना राम नाम
नव्वद वर्ष आपुलिया ही पागोसे जागता 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 तू काया नगर का सौदागर 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 मुझे अपने वतन पे जाना है तुझे अपने वतन पे जाना है तू काया नगर का सौदागर तू काया नगर का सौदागर तू काया नगर का सौदागर बाप कहे बेटा मेरा माता कहे बेटा मेरा ना माता कहे बेटा ना पिता का ये तो दूध पिलाने का नाता है धीरे आगे धीरे रामार सुनंदना रामार सुनंदना आश्रमातया कधी येशील आश्रमातया कधी येशील ही माझी कामना रामार सुनंदना रामार सुनंदना हाती घेऊन आलोय कटारी हाती घेऊन आलोय कटारी नमगातो तुझे गिरधारी नमगातो तुझे गिरधारी नमगातो तुझे गिरधारी महिमा तुझा तो अपरंपार महिमा तुझा तो अपरंपार तुझ मत में पंढरपूर ओ
गिरिधारी नमदात तुझे गिरिधारी. श्यामला एक झालं तुमची. हा हरिभक्त महाराज महाराज पहा, आपल्या परिसरात एक नामांकित कीर्तनकार अर्थात विकास महाराज पाटील मुक्काम गडकर एक आलं देवासाठी. जान लाविला मोगरा चौथा माळ्याचा अभंग आहे. जान लाविला मोगरा संत येती त्याचे घरात, संत येती त्याचे घरात. जाने लाविली तुळस त्याच्या घरी ऋषिकेश, त्याच्या घरी ऋषिकेश. जाने लाविला ऊस त्याच्या घरी ब्रह्मसुख, त्याच्या घरी ब्रह्मसुख. काय बाबा हो, हे संतांचे वचन आहे चौथा माळ्याचा. पण आपण बरेच कमी पाहतो वरच्या घाटावरच्या. बाबा याने एवढा मोठा उसाचा मालिक आणि आत्महत्या करतात, हे साप मोठी गोष्ट असतं. हे लोक फार हुशार आहेत. ब्रह्मसुख त्याच्या घरी ब्रह्म. ज्याने लाविला एरंड, एरंड लावायला लागत नाही, ती कुठं पण निघतात एरंड तो. ज्याने लाविला एरंड त्याचे न पाहावे तोंड, त्याचे न पाहावे. चौथा माळ्याने केला मला, मला दिला विठ्ठला पायी, मला दिला विठ्ठला पायी. नव्वद वर्षाचा झाला मुखी नाही नामाला, नव्वद वर्षाचा झाला मुखी नाही नामाला, 90 वर्षाचा झाला मुखी नाही नामाला, 90 वर्षाचा झाला मुखी नाही नामाला. 100 वर्षाचा झाला तुका बनवाया गेला, 100 वर्षाचा झाला तुका बनवाया गेला, 100 वर्षाचा झाला तुका बनवाया गेला, 100 वर्षाचा
वाटेदार आहे